बातमी काँग्रेसच्या गोटातनं आता पाहिजे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे वारे आता वाहू लागले। काँग्रेसचे 2 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगतीये। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे। या दोन्ही आमदारांवर एकीकडे विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचाही आरोप आहे। त्यामुळे काँग्रेसच्या गोटात या भेटीनं खळबळ माजली आहे। बघूया। काँग्रेस आमदार हाती धनुष्य घेणार? काँग्रेस आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? काँग्रेसला लोकसभेत यश, विधानसभेआधी धक्का? विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना ज्या आमदारांची उमेदवारी धोक्यात आहे त्यांना पक्षांतराचे वेध लागले। त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या हालचाली सुरू झाल्या। काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर आणि देगलूरचे जितेश अंतापूरकरांनी वर्षावर जाऊन शिंदेंची भेट घेतली। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता। यात प्रामुख्याने जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकरांच्या नावाचा समावेश होता। त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर या दोघांवर कारवाईचीही शक्यता आहे। त्यामुळेच हे दोघे पक्षांतराची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे। जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकरांची राजकीय पार्श्वभूमी काय पाहूया। वडिलांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत नांदेडच्या देगलूरमधून विधानसभेवर अंतापूरकर खासदार अशोक चव्हाणांचे निकटवर्ती आहेत। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। तर दुसरीकडे 2019 मध्ये इगतपुरीतून काँग्रेसच्या तिकिटावर हिरामण खोसकर आमदार झालेत। नाशिक जिल्ह्यातील ते एकमेव काँग्रेसचे आमदार आहेत। आदिवासी बहुल मतदारसंघाचं प्रतिनिधित्व हिरामण खोसकर करतात। विधान परिषद निवडणुकीत त्यांनीही क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानं काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे। मात्र तरीही काँग्रेस आमदार पक्षांतराच्या तयारीत आहेत। लाडकी बहीण योजनेच्या लोकप्रियतेचं श्रेय घेण्यात सर्वात आघाडीवर मुख्यमंत्री शिंदे आहेत। त्यामुळेच की काय काँग्रेस आमदारांनाही शिंदेंची भुरळ पडली असून ते हाती धनुष्य घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगतीये। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। तर इकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर पुन्हा एकदा विखारी टीका केली आहे। अनेक मुद्द्यांवरून त्यांनी शिंदेंना धारेवर धरलं, तर मोदी आणि शहांवर देखील राऊतांनी निशाणा साधलाय। नितेश राणेंनीही त्यावर विखारी टीका केली आहे। या महाराष्ट्रात सावत्र कोणी नाही, आमचं सावत्र कोणी असेल तर दिल्लीमध्ये मोदी आणि शहा। देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी जेवढं महाराष्ट्राचं नुकसान केलेलं आहे तेवढं गेल्या 100 वर्षात कोणी केलं नाही। आणि मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहे, महाराष्ट्राचा नाही तर देशातला म्हणतो। यापूर्वी देशामध्ये दिल्ली पुढे झुकणारे खूप मुख्यमंत्री पाहिले, पण इतका लोचट मुख्यमंत्री आम्ही इतिहासामध्ये पाहिला नाही। संजय राऊतांनी पोचट असा शब्द उपमुख्यमंत्री आणि लोचट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना म्हणतो। हा पण स्त्री लंपटच आहे। एका डॉक्टर महिलेवर काय केलं म्हणून तर ह्याला महाराष्ट्राच्या चित्रपटाचा शक्ती कपूर म्हणतो ना आम्ही।